विचारा काही 17 मार्च रोजी खाजापूर शिवारामध्ये MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्गुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता। त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच MIDC वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे। तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या 2 आरोपींनी सचिन साहेबराव नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे। रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे। आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होता, पण तो सध्या सस्पेंडेड होता एका ACPच्या ट्रॅकमध्ये आणि त्याच्या सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता। कारण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता। त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा खून केला। त्या गोळीच्या आम्ही त्या फॉरेन्सिक लॅबकडे खाली केस आणि जी बुलेट होती त्या पाठवलेल्या आहे। त्यावर आमचा तपास चालू आहे। प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोडेचा 7 जानेवारी रोजी याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती। त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्या संदर्भाने त्याने प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळली होती। क्राईमचे 5 पथक आणि रोजी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान खाजापूर शिवार MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये सचिन साहेबराव नरोडे वय 37 वर्ष यांचा एका अनोळखी व्यक्तीने बंदुकीची गोळी झाडून खून केला होता। माहिती आम्हाला मिळाल्यावर सर्व पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांची माननीय साहेब लोहिया सर आणि क्राईम टीम MIDC वाळूज सर्व तिथे होतो। त्यानंतर या घटनेचा तपास झाला। त्या घटनेचा तपास करता करता ACP साहेबांनी MIDC वाळूज तसेच क्राईम टीमचे 5 पथक तयार करून घटनेचा तपास आम्ही केला। यांनी त्याच्या पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास केला। त्याचबरोबर पॅरलरित्या आमचे ACP महेंद्र देशमुख साहेब आणि शिंदे साहेब PI वाळूज यांचाही पॅरलल रित्या तपास चालू होता। तर त्या अनुषंगाने आज आम्ही इथे माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे। तपासाची माहिती अशी की सचिन नरोडे यांचा रामेश्वर काळे नावाच्या एका व्यक्तीने त्याच्यासोबत असलेले लक्ष्मण जगताप या व्यक्तीला घेऊन त्यांनी सचिन नरोडे याचा 17 मार्चला 7:30 ते 8 या दरम्यान त्याचा बंदुकीची गोळी झाडून खून केलेला आहे। हा खून त्याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून सूड घेण्याच्या उद्देशाने रामेश्वर काळे याने लक्ष्मण जगताप याला सोबत घेऊन सचिन नरोडे याचा खून केलेला आहे। त्यांनी त्याची मदत घेतलेली आहे। रामेश्वर काळे हा ग्रामीण छत्रपती संभाजीनगर पोलीस मध्ये कार्यरत होता, पण तो सध्या सस्पेंडेड होता। एका अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये तो सस्पेंड होता, कॉन्स्टेबल। त्याबद्दल आमचा तपास चालू आहे।